हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. स्वामी मला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आता इथे मस्त अशी सकाळ झालेली आहे, सूर्य उगवला आहे आणि घरामध्ये आता थंडीचं ऊन येते, कोवळं ऊन. तर असं कोवळ्या उन्हात बसावं वाटतं. आणि नशीब थंडीच्या दिवसामध्ये घरामध्ये ऊन येते, म्हणजे हॉल, किचन, बेडरूम तिन्ही रूममध्ये मस्त ऊन येतं आणि गॅलरी पण दुपारचं 1 वाजेपर्यंत ऊन असतं. तर आज सरांना थोडं लेट जायचं होतं म्हणून इथे मी आज जरा थोडी लेट उठली आहे आणि भेंडी स्वच्छ धुवून ठेवली होती, तर मग ती आता चिरायला घेतली आहे. तर आज भेंडीची भाजी आणि चपाती करणार आहे. तर माझा उपवास आहे आणि आज गुरुवार आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. तर आता सकाळी उठल्याबरोबर लगेच कामांना सुरुवात आणि नॉनस्टॉप कामं चालूच असतात. तर स्टेप बाय स्टेप एकामागे माग आणि कोणाची बॅकिंग नसली किंवा मेड नसली तर आपल्या स्वतःला सगळी कामं करायची असतात. त्यामुळे थांबून किंवा बसून असं जमत नाही, सारखं काही ना काही चालूच असतं. तर आता उठल्याबरोबर पीठ भिजवायला घेत असते. पीठ भिजवलं की एक 5 ते 7 मिनटं ते पीठ भिजलं जातं. तोपर्यंत भाजी वगैरे फोडणीला टाकायची, भाजीची प्रिपरेशन करायची. तर आता भेंडीची भाजी फोडणीला दिलेली आहे आणि पीठ भिजवलं. तर भिजवलं असं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवते, म्हणजे ते नरम राहतं आणि लगेच वापरून म्हणजे जेवढं पीठ भिजवलं ते लगेच 1 टाईमच आम्ही यूज करतो. मी असं ठेवत नाही. अगदीच थोडंसं जर राहिलं फ्रीजमध्ये तर मग ते लगेच मी दुसऱ्या वेळेला वापरून टाकते. म्हणजे रात्रीचं मी पीठ कधीच भिजवून ठेवत नाही, सकाळचंच पीठ भिजवते फ्रेश. आता सरांचा टिफिन बनवला आणि भाजी पोळी, तर त्यांचा डबा भरून घेतला आणि त्यानंतर मग आता मी ब्रश वगैरे केला. तर चहा पण सरांनी घेतला आणि मी पण नंतर मग आवरून चहा घेणार आहे. तर आता हे सगळं झाडलोट वगैरे आंघोळीच्या अगोदर सगळी ही कामं क्लिनिंगची करून घेते. आणि घरामध्ये काही अशा वस्तू किंवा काही अशा जागा असतात की त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि लक्षात जात नाही. हे करायचं म्हणता राहून जातं. तर आता हे कांदे मी एकदम वर्षभरासाठी घेतले होते, तर थोडे राहिले ते ह्या ट्रेमध्ये. तर ते आता ट्रॉलीमध्ये वगैरे त्याची साल वगैरे काढून असे व्यवस्थित निवडून ठेवते. आणि मी कांदे साठवते ना, म्हणजे वर्षभरासाठी घेते ना, तर त्यावर मी थोडी बेशी पावडर टाकून ठेवते. म्हणजे कांदा सडला ना तो जागेच सुकून जातो. म्हणजे आळी वगैरे किंवा जास्त असं ओलसर असं सडला दुसऱ्या कांदे सडत नाहीत. तर मग ते कांदे वगैरे निवडून घेतले, सगळं जिथल्या तिथे आवरलं आणि सगळं पुसून वगैरे घेतलं. तर आंघोळीच्या अगोदर ही सगळी कामं मी करून घेते क्लिनिंगची. आता मी इथे एक्सरसाइज करायला घेतलेली आहे. तुम्ही थंबनेलवर पाहिलेलंच आहे की आपल्या गृहिणींसाठी बघा, वजन कमी करून ते मेंटेन ठेवणं पण तितकंच गरजेचं असतं. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, खूप वजन वाढतं, खूप अतिरिक्त चरबी शरीरामध्ये साठते आणि मग आळस, कंटाळा येतो आणि काही वेळेला आपल्याला व्यायाम करायला, एक्सरसाइज करायला सुद्धा मन लागत नाही. पण आपण ही रोजची सवय जर केली ना व्यायामाची, तर खूप छान वाटतं. एखाद्या दिवशी जर व्यायाम केला नाही तर उलट असं जड अंगावर पडतं आणि कंटाळा येतो आपल्याला. मग त्यामुळे रेग्युलर व्यायामाची सवय केली ना तर शरीर आपलं ॲक्टिव्ह राहतं. आता वाढत्या वयामध्ये बघा, काही गृहिणी आपण बघतो की अगदी त्यांचं वय पण नसतं, पण ते वयापेक्षाही जास्त अशा खूप एजेड आणि म्हाताऱ्या दिसतात. का आता त्यांचं राहणीमान पण तसं असतं, त्यांचं शरीर पण तसं असतं, लूज ढिलं पडलेलं, स्किन अगदी लूज पडलेली असते आणि मग नंतर त्यांना व्यायाम वगैरे हे जमतच नाही करायला आणि मग त्यांचं शरीर अगदी बघा, कधीतरी करायला घेतलं तर खूप असं मग अंग दुखायला लागतं किंवा मग असं ताटल्यासारखं होतं की व्यायाम करायला त्यांना ती सवयच नसते आणि व्यायाम करायला घेतला की मग अंग दुखतं आणि मग ते स्किप करतात, म्हणजे नकोच वाटतं त्यांना व्यायाम करायला. परंतु जेव्हा आपण बघा, आपल्या जे आत्ताचं वय आहे आणि त्या वयापेक्षा जर आपण 4 ते 5 वर्षांनी कमी दिसायला लागतो, तर मग आपलं शरीर तेवढे ॲक्टिव्ह आहे, आपण तेवढं फिट आहोत असं समजायचं आणि आपण रोज व्यायाम करायचा. व्यायामाने शरीर निरोगी राहतं, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता गृहिणी आहेत म्हटल्यावर बघा, बऱ्याच गृहिणींचा समज असा असतो की आम्ही घरातली कामं स्वतः करतो, हालचाल होते, मग आम्हाला व्यायामाची काय गरज आहे. पण व्यायाम केल्याने आपलं शरीर निरोगी राहतं, फिट राहतं आणि ॲक्टिव्ह राहतो. तर आता हे जे पोटावरचे मी तुम्हाला व्यायाम दाखवलेले आहेत ना, तर हे खूप बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे, मी रेग्युलर करते. तर हे जे भुजंगासन आहे ना, तर याने पण पोटाला बराच फरक पडतो. अगदी पोटाचा घेर कमी व्हायला लागतो, पण तुम्ही रेग्युलर करायला पाहिजे. आता माझं वजन बघा, अगदी हाय तसंच आहे. म्हणजे नवरात्रीमध्ये माझं 3 किलो वजन कमी झालेलं आणि आता ते मी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करते.
आणि वजन मेंटेन ठेवणं सोपी गोष्ट नाही आहे. तर काहींचं बघा पटपट वजन वाढतं आणि पटकन कमी होतं. तसं माझ्या शरीराचं हळूहळू वाढतं वजन आणि हळूहळू कमी होतं. तर आता हे जे पोटावरचे व्यायाम आहेत हे मी रेग्युलर करते. सूर्यनमस्कार घालते, मेडिटेशन करते, त्याचबरोबर मी स्ट्रेचिंगचे प्रकार करते. असा माझा अर्धा ते पाऊण तासाचा व्यायाम असतो आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळा फक्त मिस होतं असं एखाद्या वेळेला, पण मी रेग्युलर त्याची सवय केलेली. काय होतं, खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि त्याचबरोबर आपण काही खाल्लं तरी पण बघा ते क्वांटिटीमध्ये जर खाल्लं तर समजा मन आहे, शेवटी प्रत्येकाला काही ना काही खावंच वाटतं. आता मला तर वडापाव माझा खूप फेवरेट आहे, पण जरी तो खाण्यात आला तरी पण मग मी ग्रीन टी गरम पाणी घ्यायचं, फॅट कटर ड्रिंक रात्रीचं घ्यायचं. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी मग मी लाईटली आहार घेते. म्हणजे काही जरी आदल्या दिवशी जर हेवी खाण्यात आलं तर मी दुसऱ्या दिवशी अगदी लाईटली आहार घेते. तर असं केल्यानेच आपलं वजन मेंटेन राहतं, नाहीतर मग वजन वाढत राहतं. आणि रेग्युलर जर तुम्ही असं खात राहिले फास्ट फूड किंवा एका जागी 1-1, 2-2 तास बसणं असलं किंवा बघा आपल्याला व्यायामाचा कंटाळा येतो किंवा व्यायाम नसेल, तुमच्या शरीराची हालचाल नसेल तर तुमचं वजन अगदी वाढेल आणि खूप फॅट शरीरामध्ये जमा झाले की आपल्याला आळस आणि कंटाळा येतो. अक्षरशः म्हणजे काम करायला इच्छा देखील राहत नाही किंवा स्वतःचा आवरतसुद्धा नाही आपण नीटनेटकं. त्यामुळे वजन आपलं कमी करून मेंटेन ठेवणं तितकंच गरजेचं आहे. तर आता बघा माझं एक्सरसाइज वगैरे झाली, त्याचबरोबर आता दूध वगैरे आलं, दूध तापायला ठेवलं आहे. आणि चहा माझं सुटत नाही. आता बऱ्याच वेळेला काय होतं की चहा बंद केल्यानेच वजन कमी होतं, तर असं नाही आहे. तुम्ही चहा जरी घेतला तरी तो लाईट गोड तुम्ही घेऊ शकता. गुळाचा चहा घेऊ शकता किंवा तुम्ही बघा ब्लॅक टी घेऊ शकता किंवा जर तुम्ही माझ्यासारखे टी लवर असेल की दूध घालून चहा घेत असाल तर तिथे तुम्ही कमी गोड चहा घ्या. आणि कमी गोड जरी चहा घेतला तरी पण तुम्ही एक्सरसाइज करा. त्याचबरोबर घरातला आहार घ्या. म्हणजे 1 टाईम चपाती खाल्ली तर तुम्ही 1 टाईम कंपल्सरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आता थंडीचे दिवस आहेत, तुम्ही बाजरीची भाकरी पण खाऊ शकता, परंतु ज्वारीची भाकरी खाल्ल्याने पटकन वजन कमी होतं आणि कमी होऊन मेंटेन राहतं. तर आता माझं जे 3 किलो वजन कमी झालं होतं ना, तर ते मी आता मेंटेन ठेवते आहे. म्हणजे अजून मला 1 ते 1.5-2 किलो कमी करायचं आहे, परंतु ते लगेच कमी होणार नाही मला माहिती आहे. परंतु तरी पण मी रेग्युलर व्यायाम करते. अजून काही ना काही माझ्या आहारामध्ये मी बऱ्याच गोष्टींचा समावेश केला आहे. म्हणजे ग्रीन टी घ्यायची किंवा ब्लॅक कॉफी घ्यायची किंवा पाणी भरपूर प्यायचं किंवा आठवड्यातून 3 ते 4 वेळेला मोड आलेले कडधान्य स्प्राउट्स खायचे. असं म्हणजे मी घेण्याचा प्रयत्न करते आणि माझं वजन कमी झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. परंतु आपण गृहिणींनी ह्या गोष्टींची सवयी केल्या ना तर बघा आपल्याला असं एक्स्ट्रा काही डाएट आपल्याला स्ट्रिक्टली डाएट करायची गरज पडणार नाही किंवा कुठलं योगा सेंटर जिम जॉईन करायची गरज पडणार नाही. आज आई कुठली भाजी बनवतीस? भेंडी बनवली, भेंडी. अरे वा, भेंडी. आणि परतली का मग तव्यावर परतली का? परतो का? हो, परत ना, मला तव्यावरच परतलेली आवडते. वाव, आता तव्यावर परतणार आहे. चपाती बनवून झाली ना की मग तव्यावर परतता येते असं. हो लसूण वगैरे खायचं, लसूण टाकून नाही द्यायचं. हो. मृणाल, तुम्हाला देऊ का भाजी पोळी? हो हो, दे. बऱ्याच गृहिणी अशा असतात की बघा जिम जॉईन करतात किंवा योगा सेंटर जॉईन करतात, महागडे प्रॉडक्ट खातात. आता तर बघा ट्रेंड असं आलं आहे की एवढं ते इन्स्टावर रील्स व्हायरल होत आहेत की तुम्ही म्हणजे जिम वगैरे पुन्हा ते प्रॉडक्ट महागडे प्रॉडक्ट घ्यायचं, ते प्रोटीन शेक वगैरे घ्यायचा, परंतु ते सगळ्यांनाच पॉसिबल होत नाही एवढं महागडे प्रॉडक्ट घ्यायला. मग ते जर तुम्ही ते न घेता जर तुम्ही असं घरगुती आहार व्यवस्थित घेतला, व्यायाम केला तर नक्कीच तुमचं वजन कमी राहील.
तर मलासुद्धा अजून माझ्या वयानुसार अजून 2 किलो वजन कमी करायचं आहे, तरच मला असं स्वतःला छान वाटेल आणि अजून फिट आणि ॲक्टिव्ह फील होईल मला. तर म्हणून मी त्यासाठी प्रयत्न पण करते. तर आता इथे माझं बघा सगळं आवरून झालेलं आहे, म्हणजे मुलांचं टिफिन वगैरे बाकी अर्धी कामं झालेलीच आहेत. मशीनला कपडे लावलेत आणि इथे मुलांचे टिफिन भरून घेते. तर दोघांचे असे टिफिन भरून बॉटल वगैरे त्यांचं आवरून दिलं की मग मी बाकी कामांना सुरुवात करते आणि दिवसभर हालचाल चालू आहे. आज गुरुवार, पूजा पण करायची आहे आणि त्याचबरोबर मी फक्त चहा घेतलेला आहे. आणि इथे मुलांना आता भाजी पोळी दिलेली आहे. तर मुलांनासुद्धा तशीच सवय लागली आहे की ते पण हेल्थ कॉन्शियस खूप झालेले आहेत आणि सकाळचा व्यायाम करतात किंवा मग सकाळी नाही केला त्यांना होमवर्क असेल तर संध्याकाळचा करतात आणि भाजी पोळी वगैरे आता त्यांना खाऊन पाठवते स्कूलला आणि टिफिन घेऊन जातात. तर आता इथे बघा गॅस सोटा वगैरे किचन हे सगळं गॅस वगैरे शेगडी सगळं क्लीन करूनच मी सकाळ संध्याकाळ असं माझं क्लीन असतं सगळं आवरल्यानंतर. आणि मग ही कामं झाली ना की मग मी एक्स्ट्राची दुपारची दळण वगैरे पण करायचे आज, तशीच पूजेची मांडणी आणि त्याचबरोबर अजून भरपूर काही कामं असतात. तर त्याकडे काही वेळेला तर दुर्लक्षच होतं, परंतु असो कामामध्ये व्यस्त राहिलेलं कधीही चांगलं. आणि आपण गृहिणींनी बघा नेहमी असं व्यस्त राहिलं ना की आपलं माइंड खूप फ्रेश राहतं आणि जेव्हा तुमचं मन आनंदी असेल ना तर तुमच्या चेहऱ्यावर तो ग्लो दिसायला लागतो. तसेच बघा व्यायाम केल्याने आपलं शरीर निरोगी होतं आणि भरपूर दिवसभरामध्ये जवळपास 4 ते 5 बॉटल म्हणजे 3 ते 4 लिटर तरी कमीत कमी पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे, म्हणजे त्याने स्किन आपली नितळ आणि अगदी टवटवीत दिसायला लागते. त्याचबरोबर आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. आता तुम्हाला सांगते मला एकही गोळी चालू नाही आहे. तर जवळपास मी भरपूर म्हणजे 5 ते 6 वर्षापासून मी रेग्युलर व्यायाम करते आहे आणि व्यायाम केल्याने मला खूप फरक पडलेला आहे. मी तर सांगेल तुम्हाला हाऊसवाईफसाठी बेस्ट फिट राहण्याचं उपाय म्हणजे व्यायाम आणि आहार ह्या 2 गोष्टींकडे जर तुम्ही फोकस केला ना तर तुम्ही खरंच खूप ॲक्टिव्ह राहाल आणि खरंच म्हणजे स्वतःला जर तुम्ही थोडं आरशात बघून स्वतःला तुम्ही असं स्वतःशी ठरवलं ना, एक चॅलेंज दिलं ना स्वतःला की मी बदलणार किंवा मी ह्या गोष्टी करणार किंवा मी एवढं वजन मी कमी करणार एवढ्या दिवसांमध्ये, तर आपण तसंच करतो. त्यामुळे स्वतःशी चॅलेंज घ्या आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. तर मी असंच म्हणजे काही ना काही असं वेगवेगळं मी प्रॉपर असं डाएट करत नाही, असं वेगवेगळं मी आहारातूनच बदल करते. तर बरेच वेळेला मी वेगवेगळ्या प्रकारचं असं मी स्वतःच्या मनाशीच ठरवून घेत असते आहारामध्ये. त्यामुळे मग माझं वजन तेवढं मेंटेन आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की बघा 40 नंतर लेडीज अशा बघा खूप म्हणजे त्यांची स्किन लूज पडते, शरीर ढिलं पडतं आणि अक्षरशः म्हणजे खूप मोठे काकू एजेड लोकांसारख्या असं आंटी लोकांसारख्या दिसतात का, तर त्यांच्या शरीरामध्ये खूप अतिरिक्त चरबी साठलेली असते आणि त्यांचं शरीर लूज पडलेलं असतं आणि मग त्या खूप एजेड दिसतात. टिफिन घेतला का बॉटल? आय कार्ड घेतला का? मृणालला येऊ दे. आवर. हो बाय. आय कार्ड घेतला का? बाय बाय. हो. तर आता मुलांचं आवरून दिलं. मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि ते काही ना काही विसरत असतात. आय कार्ड, कधी बॉटल राहते तर कधी हँकी राहतो, त्यामुळे त्यांना असं आठवण करून द्यावी लागते. आणि ते एकदा स्कूलला गेले की खाली बस येते त्यांची, तर बस गेली की मग पुन्हा मी माझ्या कामांना सुरुवात करते. म्हणजे खाली पहिले सोडवायला जायचे, आता ते स्वतःच जातात. तर मग आता मी इथे कपडे मशीनला लावली होती, तर आता इथे सुकायला टाकते, पिना वगैरे लावून घेते आणि खूप थंडगार हवा सुटली आहे. खूप म्हणजे एवढी थंडी वाढली आहे 2 दिवसापासून, तर थंड पाण्यात हात घालायला पण होत नाही आहे. पण भांडी तर सकाळपासून तर ती 2 ते 3 वेळा मी भांडी क्लीन केली असेल बघा. आता ही कपडे वगैरे टाकून घेते. आणि आपण गृहिणींनी ना असं म्हणजे कामाचं बघा टाईम टेबल बनवून स्वतःच्या कामाशी आपण अगदी व्यस्त राहायचं. आणि त्याचबरोबर आपण स्वतःलासुद्धा काळानुसार म्हणजे ट्रेंडिंगनुसार आपण ड्रेसिंग, स्वतःचं राहणीमान बदलायचं आहे. काही गृहिणी अशा असतात की बघा त्या स्वतःला थोडं पण बदलत नाहीत, म्हणजे त्यांना असं वाटतं की आहे तसाच लूक
किंवा आपण थोडं चेंज केलं तर लोक काय म्हणतील. आणि काही गृहिणी अशा असतात की त्यांना काहीच माहिती नसतं, काही जमतही नाही, परंतु ते ते स्वतःला नाही सूट झालं तरी पण ते एकमेकांचं बघून ते करत असतात. परंतु ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाला मन आहे की करावं, परंतु जे आपल्याला सूट होईल ते आपल्याला चांगलं दिसेल की नाही, किंवा आपण कितपत योग्य आहे ते घालण्यासाठी, ह्या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपण ट्रेंडिंगनुसार स्वतःमध्ये बदल केले पाहिजे. कधी कधी बघा, साधेपणात खूप सारं सौंदर्य दडलेलं असतं, पण स्वतःला असं कमी समजायचं नाही. आपला स्वभाव आहे ना अगदी रॉयल ठेवायचा बघा. म्हणजे जे काय आहे ना ते रॉयल, मला तर असं म्हणजे खऱ्या स्वभावाची लोक आहेत ना खूप आवडतात. असं म्हणजे एकदम त्यांचा स्वभाव रॉयल दिसण्यापेक्षा आहे ना स्वभाव रॉयल असला पाहिजे. असो, तर आता इथे मी साडी मागवली होती ऑनलाईन, तर ती साडी आलेली आहे बघा आणि खूप छान आहे. पार्टीवेअर म्हणजे अशी तुम्ही लग्नात वगैरे पण घालू शकता, काही ऑकेजन फंक्शन असेल त्यावेळेला तुम्ही वेअर करू शकता. अगदी म्हणजे ब्लाऊज बघा स्टिच केलेला आहे आणि एवढा वर्क केलेला ब्लाऊज एवढा सुंदर आहे ना, मला खूप आवडला. म्हणजे जसं मी फोटोत पाहिलं ना तसंच मला ते रिसीव झालेलं आहे. तर बघा, आणि पूर्ण ब्लाऊजला वर्क आहे. खालीसुद्धा हे असे लटकन वगैरे लावलेले आहेत आणि साडीचा कलर पण खूप सुंदर आहे, मस्त आहे कॅरी करायला. तर मी घातल्यावर तुम्हाला दाखवेलच. आता त्याचनंतर बघा, खूप भूक लागली होती, तर विचार केला की थोडे साबुदाणे भिजत घालावे आणि मी थोडे जास्तीचेच घातले. म्हटलं मुलं पण खातील, परंतु मुलं नको बोलली, कारण त्यांना पण खिचडी म्हटलं की पहिले खूप आवडीने खायचे, आता नको बोलतात. तर मग मी माझ्यापुरतीच घातली होती भिजायला साबुदाणे. तर इथे मस्त अशी हिरवी मिरची घालून खिचडी बनवलेली आहे आणि मला ना अशी तिखट मिरची घालून केलेली खिचडी आहे ना खूप आवडते. कधी कधी तर मी अशा कमी तिखट मिरची असल्या ना तर ते तेलामध्ये तळून पण खिचडीबरोबर खाते, एवढं मला खूप आवडते. म्हणजे हिरवी मिरची असं खिचडीसोबत. आता देवीला नैवेद्य ठेवते, देवाला नैवेद्य दाखवते खिचडी वाटीमध्ये आणि नंतर मग मी दह्यासोबत खाते. तर ॲक्च्युली मी म्हणजे बनाना वगैरे असेल तर खाते, परंतु आता बनाना सर येताना घेऊन येतील, तर घरामध्ये काहीच नव्हतं उपवासाचं, म्हणून विचार केला की थोडे साबुदाणे भिजत घालावे. आता त्यानंतर इथे मी दळण करायला घेतलेलं आहे. तर एक दळण केलं, आता गिरणीमध्ये लावलं आहे आणि दुसरं करायला घेते. तर आज बघा माझा पूर्ण दिवस ह्या दळणामध्येच जाणार आहे, कारण मी एका वेळेलाच गव्हाचं पण आणि ज्वारीचं पण करते. तर एक टाईम आमची भाकरी असते ज्वारीची, त्यामुळे मग मी सकाळचं आहे ना एक टाईम चपाती आणि रात्रीची भाकरी, त्यामुळे मग दोन्ही दळणं माझी एकसाथ मी करत असते. तर आता इथे गव्हाचं 2 टप्प्यामध्ये करते, कारण गिरणी छोटी असल्यामुळे मग तिथे ते एका वेळेला फक्त 4 ते 5 किलो दळण बसतं, त्यामुळे मी असं 2 टप्प्यामध्ये दळते. आणि हे गहू पण मी वर्षभरासाठी भरून ठेवते ड्रममध्ये, आणि असं पावडर वगैरे घातली ना तर अजिबात किडा आळी वगैरे काही होत नाही बघा. आणि गहू पण एवढे स्वच्छ असे क्लीन एकदम घेतले ना होलसेल शॉपमधून, तर म्हणजे मध्ये महाग पण होतात खूप मग. तर आता इथे दळण वगैरे लावलं, सगळं आवरलं, त्यानंतर फरशा वगैरे पुसल्या, रांगोळी वगैरे काढली, दरवाजामध्ये हळदीचं लेपन केलं, देवीची मांडणी केली, तर सरांनी येताना केळी वगैरे आणली होती. तर इथे सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आणि आज जेवणामध्ये गोडाचा शिरा, डाळ भात बटाट्याची भाजी करायचं ठरवलेलं आहे. तर आता इथे जेवण पण बनवून झालं आहे आणि आता मी नैवेद्य दाखवणार आणि त्यानंतर उपास होणार आहे. तर असा होता आजचा माझा दिवसभराचा ब्लॉग. मी भरपूर साऱ्या गृहिणींसाठी टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही नक्की असं रुटीन ठेवा बघा. तुमचं वजन कमी होऊन तुम्ही मेंटेन राहाल आणि अक्षरशः म्हणजे तुमचं जे आत्ताचं वय आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही कमी दिसायला लागाल. तर आज मी आहे ना मस्त सत्यनारायणासारखा असा गोडाचा शिरा बनवणार आहे बनाना घालून. तर बनाना इथे पिकलेलं बनाना स्मॅश केलं आहे, काजू बदाम वगैरे इथे कट केलेत, रवा छान तुपामध्ये भाजून घेतला आहे साजूक तुपामध्ये, आणि त्यामध्येच आता मी काजू बदाम वगैरे ते पण ड्रायफ्रूट्स मी त्याच्यातच रोस्ट करणार आहे आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर रवा व्यवस्थित असा भाजून घेतला ना अगदी कलर चेंज होईपर्यंत, तर खूप मस्त अगदी आपण सत्यनारायणाचा प्रसाद बनवतो ना तसा गोडाचा शिरा तयार होतो. आणि हा गोडाचा शिरा मग मुलांना पण आवडतो. तर मी आता आज गुरुवार असल्यामुळे मी करते, तर देवाला गोडाचा नैवेद्य म्हणून. तर आता इथे बघा काजू बदाम पण असं मी रोस्ट करून घेते मग रव्याबरोबर, आणि मग त्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालायचं आणि नंतर साखर आणि वेलची पूड सर्वात शेवटी घालायची, तर खूप छान असा शिरा होतो बघा. तर आता इथे गोडाचा शिरा वगैरे केलेला आहे, डाळ भात बटाट्याची भाजी झाली आहे, चपात्या बनवलेल्या आहेत.
तर असं दिवसभराचं माझं सारखं काम चालू असतं, स्टेप बाय स्टेप. कसा दिवस जातो ते देखील कळत नाही. थोडाफार वेळ मिळेल त्या वेळामध्ये मी व्हिडिओ एडिटिंग करते आणि व्हिडिओ शूट करायचं, पुन्हा मग ते एडिटिंग करायचं, त्याचबरोबर घरातली कामं, मग मुलांना पण वेळ द्यायचा, मग सगळं अख्खा दिवस त्याच्यामध्ये बिझी राहतो माझा. आणि त्याचबरोबर असं बघा, काम झालं की लगेच मग किचन वगैरे, गॅस वगैरे असं पुसून ठेवायचं. असं कोणाकोणाला सवय आहे, तर मला ही खूप म्हणजे सवय आहे आणि बऱ्याच वेळेला चटका पण बसतो. पण तरी पण ती सवय काही जात नाही. तर आता गॅस वगैरे असं सगळं क्लीन करून ठेवते, किचन ओटा वगैरे, आणि लगेच मग भांडी पडले की क्लीन करून ठेवते, म्हणजे किचन पण आवरून घेते. तर असा होता आजचा माझा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हे रुटीन तुम्ही फॉलो करा. तर बघा, खरंच म्हणजे तुमच्यामध्ये बरेच चेंजेस होईल. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की माझे टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही फॉलो पण करताय, परंतु छान छान कमेंट्स करत चला. माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. बाय, थँक्यू.